हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असाल. तर आज आहे नागपंचमी. जसं की श्रावण महिना चालू झालाय, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर श्रावण महिन्याच्या खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि नागपंचमी हा पहिला सण आलेला आहे श्रावण महिन्यातला. सो त्याच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी नागोबाची पूजा करते छान अशी. तर थोडाफार व्हिडिओ घेईन. पूर्ण व्हिडिओ घेणार नाही, कारण की पूर्ण लक्ष मग त्या व्हिडिओमध्ये जातं त्यामुळे. मग पूजा झाली की मी तुम्हाला दाखवतेच कशी पूजा केली आहे ती. सो आज पूर्ण दिवस काय काय होतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करेन, जसं शूट घेता येईल तसं. तर छान अशी तयारी करून ठेवलेली आहे. हे बोमेट आहे, आमच्या इथे बोमेट घालतात. केळी आणलेली आहेत, ज्या बायका हळदी कुंकवाला येतील त्यांना देण्यासाठी. आणि ही सर्व तयारी केलेली आहे, वस्त्र, धूप वगैरे आणि नागोबा. बेलपत्र पण मिळालेलं आहे. आणि ही छोटीशी छान अशी रांगोळी पण काढलेली आहे. सो आता मी पटपट पूजा करून घेते. तर इथे आधी मी गणपती बाप्पाची छानपैकी पूजा करून घेतली, कारण की सगळ्या देवांच्या आधी गणपती बाप्पाचा मान आहे, म्हणून मग गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर नागोबाची पूजा करायला घेतली. आमच्या इथे अळूच्या पानावरती नागोबाला ठेवतात, कारण की ते तिथेच असतं, म्हणजे जंगलात असतं, असं झाडाझुडपात. त्यामुळे त्यांना अळूच्या पानावर आमच्या इथे ठेवण्याची पद्धत आहे. आणि बाकी मग छान असं वस्त्र वगैरे केलेलं ते घातलं. जसं गाव बदलतं ना, तशी पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत पण वेगवेगळी असते. त्याप्रमाणे आमच्याकडे जशी ती केलेली आहे. छान अशी पूजा करून झाली इथे. खूप प्रसन्न वाटते पूजा झाल्यावर. इथे नागोबाची पूजा छान अशी, आणि देवपूजा. तर छान अशी पूजा करून झाली आहे. आता मला नैवेद्याची तयारी करायची आहे, सो मी आता पटापट नैवेद्य करायला घेते. आणि थोडंफार नैवेद्य करताना दाखवेन तुम्हाला काय काय बनवणार आहे ते. तर कालच मी चव वगैरे करून ठेवलेलं आहे, मोदक बनवायचे तसं तर. आणि अळूची भाजी. तर आज काही चिरायचं नसतं ना, त्यामुळे कालच चिरून ठेवले. दाखवते तुम्हाला, एक मिनिट. ही अळूची भाजी कालच चिरून ठेवलेली आहे, फ्रीजमध्ये ठेवली होती, छान अशी राहिली आणि छान मिळाले. आमच्याकडे अळूची भाजी, मोदक, वरण भात असा मेनू असतो. तुमच्याकडे काय असतो नक्की सांगा तुम्ही. आणि ही आजची माझी रांगोळी छोटीशी छान अशी. हा कालचा व्हिडिओ आहे. काल मी सगळी तयारी केलेली, शेंगदाणे भाजून घेतले होते, कारण की दुसऱ्या दिवशी जास्त काही भाजायचं नसतो, आवाज वगैरे करायचा नसतो, त्यामुळे हा चव केलेला. आणि त्यातलंच राहिलेलं थोडं खोबरं होतं, त्याची खोबऱ्याची वडी केली होती छानपैकी, आणखी उपवासाला आवडते म्हणून. झाली ऑर्डर पूर्ण? हो, आत्ताच झाले. आणि हे किचन पॅक करते आता. बघू जरा. छान अशी अळूची भाजी केलेली आहे. आणि ते कुकर लावले डाळ भाताचा. आता मोदक करून घेते. त्यानंतर इथे माझी मैत्रीण आली होती नागोबाची पूजा करण्यासाठी. सो म्हटलं तिला विचारलं, तुला घेऊ का व्हिडिओमध्ये, तर ती घे म्हणाली, त्यामुळे मग तिला घेतलेलं आहे. बाकी कोणाला घेतलेलं नाही आहे मी. तिची पूजा झाल्यावर त्यानंतर मी तिला हळदी कुंकू देऊन घेतलं आणि प्रसाद पण दिला. त्यानंतर मी मोदक वगैरे केले. मोदक करताना व्हिडिओ वगैरे काही घेतलं नाही, तर आमच्याकडे गव्हाचे मोदक करतात. सो मी मगाशी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल. मग मस्तपैकी मोदक झाल्यावर छान असा नैवेद्य भरला. त्यात दिंडे उंडे पण केले होते मोदकाचेच. आणि तो नैवेद्य दाखवून झाल्यावर मग मी फराळ करून घेतला. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज लाईक करत जावा व्हिडिओला आणि कमेंट करा. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.